राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा किंवा जुना चेहरा रिपीट होऊ शकतो, पण हे सर्व निवडणुकीच्या निकालानंतर ठरवलं जाणार आहे, असं विनोद तावडे म्हणालेत। तर आमदारांच्या संख्याबळावरून मुख्यमंत्री होणार असंही विनोद तावडे यांनी सांगितलं आहे। महायुती निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवते आहे। निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व मिळून ठरवणार आहे। मी आता राष्ट्रीय राजकारणात आहे, त्यामुळे माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र हे ठरलेलं आहे। मला असं वाटतं की भाजपचा कुठलाच नेता स्वतःहून शर्यतीत नसतो। केंद्रीय नेतृत्व विचार करून या विषयात ठरवत असतं, तसं ते ठरवतील। देवेंद्रजींना महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं ही प्रायोरिटी आहे आणि निवडणुकीच्या निकालानंतर ते इतर नेत्यांबरोबर बसून पुढचं ठरवतील। माझं मत आहे की निवडणुकीनंतर तुम्हाला भेटायला येईन, तुमच्याकडनं काही नावं घेईन आणि ती नावं तिकडे सुचवेन। तो सगळा प्रश्न तो तुम्हाला सांगतो काय आहे ते। तुमच्या नावाची चर्चा आहे, म्हटलं भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा होते ते होत नाही, असं त्या प्रश्नाला उत्तर। अच्छा, म्हणजे जी नावं चर्चेत ती होणार नाहीत का, असा पुढचा प्रश्न। म्हटलं की नावं चर्चेत नव्हती अशी मध्य प्रदेश, राजस्थान आणि या ठिकाणी झाली, पण चर्चेत असणारी नावंही झाली। हे पुढचं वाक्य छापलंच नाही, खोटं नाही बोलले, ते खरंच बोलले, पण अर्ध। आणि मग त्यावर सुरू आहे त्यातलं। माझं असं मत आहे की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व बसून चर्चेतलं, चर्चेत नसलेलं, नवीन, जुनं, अगदी पुरातन, अगदी नूतन जे असेल ते ठरवतील। स्पष्ट सांगतो, टप्प्याटप्प्याने प्रश्न काय विचारले ते सांगितले, खोटं त्यांनी छापलं नाही, पूर्ण खरं सांगितलं नाही, हे माझं म्हणणं आहे। त्यामुळे तुम्ही कितीही म्हणा, काही म्हणा, मुख्यमंत्री निवडणुकीनंतर हे तिघं आणि केंद्रीय नेतृत्व ठरवणार, त्यात जे नाव येईल ते होईल। कशाबद्दल? राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून अभ्यासाला जर तुम्हाला हवं असेल तर महाराष्ट्राच्या हिताचा मुख्यमंत्री असावा, असं माझं मत आहे। नाही, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही आंदोलन केलं तर ते चांगलं आहे, कारण त्यातून समाजाला आरक्षण मिळण्याचे 2 पावलं पुढे जातो। पण पूर्ण तर करू द्या। अरे पण पॉज घेऊ नको का? 1965ला पहिलं आरक्षण महाराष्ट्रात मिळालं यशवंतराव चव्हाण साहेबांनी। SC, ST, OBC, DT, NT 29% दिलं। मग 1980ला अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा मागितलं। काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंनी फेटाळलं अण्णासाहेबांचा, नंतर मृत्यू आपल्याला माहिती आहे। 89ला मंडल आयोगामध्ये मराठा समाजाला घेता आलं असतं, पण त्यावेळी माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, ते त्यावेळी काही झालं नाही। 1994ला बहुधा भुजबळ साहेबांच्या आग्रहाखातर OBC आरक्षण वाढवलं, हरकत काहीच नाही, पण त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण सुद्धा देता आलं असतं, ते त्यावेळी पवार साहेबांनी दिलं नाही। 2004ला बापट आयोग नेमला, 4 जण आरक्षणाच्या बाजूने, 3 जण विरोधात होते। ज्यावेळी ठराव पारित व्हायचा त्या दिवशी डॉक्टर भोईटे म्हणून ज्या सदस्य होत्या त्यांना हार्ट अटॅक आला, त्या जाऊ नाही शकल्या। बैठक पुढे ढकलता आली असती, नाही ढकलली, अध्यक्षांनी विरोधात मतदान दिलं, आरक्षण नाही मिळालं। मग पृथ्वीराज चव्हाण साहेब आले, त्यांनी नारायण राणे साहेबांना
समिती नेमली, पण अशा समितींना देता येत नाही, त्याला आयोगच नेमावा लागतो. हे सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्ह आहे. त्यामुळे 14ला भाजप सरकारमध्ये आल्यानंतर पहिले 2 वर्ष मी आरक्षण समितीचा अध्यक्ष होतो, नंतर चंद्रकांत दादा अध्यक्ष होते. जस्टिस गायकवाड आयोग आम्ही नेमलं, 13% मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टात मुंबईच्या टिकवलं. नंतर ते सुप्रीम कोर्टला गेलं, सरकार बदललं. सुप्रीम कोर्टात पहिल्या 4 तारखांना महाविकास आघाडीचं कोणीच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ गेलं नाही, ते फेटाळलं गेलं. आता या सगळ्या प्रक्रियेत जर आपण पाहिलं तर जे दिलं ते भाजपनेच दिलं, पण तरी पण भाजपला जरांगे पाटील का दोष देत आहेत हे मला अजून कळलेलं नाही. तो ओबीसी मधला आरक्षण मुद्दा जो आहे, देश आपला स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 47ला. मराठवाडा निजामाच्या अंडर होता, तर निजामाच्या शासनामध्ये मराठा समाज हा ओबीसीमध्ये होता. त्याला धरून ती त्यांची मागणी आहे.